नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आत्ताच म्हणजे नुकतंच अजितदादा पवार यांच्या गाडीसमोर शेतकरी बांधवांनी चुना फेकलेला आहे। तर याचबद्दलची जी शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया आहे ती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला ऐकवलेली आहे की शेतकरी बांधवांच्या मनामध्ये नक्की अजितदादा पवार म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल शेतकरी बांधवांच्या मनामध्ये नक्की काय अपेक्षा आहे ते आपण कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेतच। परंतु शेतकरी मित्रांनो, आता हा जो काही निर्णय आहे म्हणजे शेतकरी बांधवांनी जो अजितदादा पवारांच्या गाडीवरती चुना फेकलेला आहे, तर याचं मुख्य कारण काय आहे किंवा शेतकऱ्यांच्या नक्की मागण्या कोणत्या होत्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी या महायुती सरकारने आपल्या सर्व शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करू, सरसकट 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू। परंतु आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली असताना मात्र ही महायुती सरकार त्याकडे लक्ष देत नाहीये किंवा ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती चकार शब्दही बोलत नाही। आणि यात असं असतानाच अजितदादा पवार हे शेतकऱ्यांवरती रोष निर्माण करतात किंवा शेतकऱ्यांवरती वेगवेगळे स्टेटमेंट करताना दिसतात। अजितदादा असतील किंवा आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, यांच्याकडून सुद्धा शेतकरी बांधवांवरती वेगवेगळे स्टेटमेंट आपल्याला पाहायला भेटले या काळामध्ये। तर त्यामुळेच म्हणजे अजितदादा पवार यांनी अलीकडेच एक स्टेटमेंट दिलं की शेतकरी बांधवांनी पीक विमा जो आहे तर त्या पीक विम्याला चुना लावलेला आहे, असं जे वक्तव्य अजितदादा पवारांनी शेतकऱ्यांवरती केलं त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला आणि हा रोष व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधवांनी अजितदादा पवार यांच्या गाडीवरती चुना फेकलेला आहे। तर मित्रांनो, आता यामध्ये शेतकऱ्यांची मुख्य मागणी कोणती होती, तर शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की तुम्ही जे आम्हाला वचन दिलेलं आहे शेतकरी बांधवांना, जे सरसकट कर्जमाफी असेल किंवा 7/12 कोरा करण्याचं वचन दिलेलं आहे, तर ते वचन लवकरात लवकर पूर्ण करावं, एवढी एकच मागणी शेतकऱ्यांची आहे। आणि याच मागणीसाठी शेतकरी बांधव सध्या झुंजत आहे। परंतु जे महायुती सरकारमधील श्रेष्ठ नेते आहेत तर ते नेते शेतकऱ्यांची चेष्टा करताना आपल्याला वारंवार पाहायला भेटतात। पण मित्रांनो, आता अलीकडेच अजितदादा पवार एकीकडे पीक विमा कंपन्यांना याचा म्हणजे जो पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला हवा तर तो पीक विमा शेतकऱ्यांना न मिळता याचा जो काही लाभ आहे तर तो सर्वच्या सर्व लाभ हा पीक विमा कंपन्यांना जास्त भेटत आहे आणि शेतकऱ्यांना मात्र याचा फक्त थोडीशी म्हणजे चुटपुंजी भेटत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकीकडे रोष आहे आणि दुसरीकडे अजितदादा पवार म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे शेतकरी बांधवांना शब्द देतात की आम्ही तुमची सरसकट कर्जमाफी करणार आहोत आणि दुसरीकडे अजितदादा पवार शेतकऱ्यांना दम देतात की तुम्ही तुमचं कर्ज भरून घ्या, नाही तर तुम्हाला म्हणजे वसुलीचे धमक्या शेतकरी बांधवांना अजितदादा पवार देतात। हे कितपत योग्य आहे? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की अजितदादा पवारांनी जे काही शेतकरी बांधवांवरती वक्तव्य केलेलं आहे तर त्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा तुम्हाला त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि दुसरीकडे कृषीमंत्री आपल्या राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे काही बच्चूभाऊ कडून आंदोलन केलं होतं तर त्यावेळेस कृषीमंत्र्यांनी शब्द दिला होता की ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होईल तर त्या बैठकीमध्ये मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मांडेल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती निर्णय नक्कीच मंत्रिमंडळामध्ये घेऊ। परंतु मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चकार शब्दही बोललेले नाही। तर याबद्दल तुमचं मत काय आहे हेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्यानंतर मित्रांनो, आता राज्याचे कृषी मंत्री तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलायला तयार नाहीये। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलायला तयार नाहीये। एकीकडे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा पवार हे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दम देताना आपल्याला पाहायला भेटतात किंवा शेतकरी कर्जमाफीवरती खूप वेगवेगळे स्टेटमेंट शेतकऱ्यांवरती करताना पाहायला भेटतात। तर मग हे जे काही महायुती सरकारचे चक्र आहे किंवा महायुती सरकारमधील हे काही ज्येष्ठ नेते आहे जे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती वेगवेगळे स्टेटमेंट देतात, तर याबद्दल तुमचं मत नक्की काय आहे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।